मंत्री महोदय यांना सकाळी भेट घेतली तर आज नवी मुंबईसाठी फार मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्यांच्या दालनात बैठक झाली। त्या बैठकीत खरोखर आमदार मंदाताई म्हात्रे यांचं कौतुक करू इच्छितो की एक गाव दोन तुकडे जर बघायला भेटले तर ते आज आम्हाला कार्यकर्त्यांना बघायला भेटले। मी ऍडव्होकेट संतोष पळसकर, ऍडव्होकेट शंतनू पळसकर व ऍडव्होकेट राठोड तिथे आम्ही उपस्थित होतो। आम्ही नवी मुंबईतील ताईंनी सांगितल्याप्रमाणे झोपडपट्टीची आत्ताची परिस्थिती सांगितल्यानंतर आमदारांनी त्वरित आपले MMR आणि SRA स्कीमचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांना तिथे बोलवून घेतलं आणि त्यांना आदेश केले। ते आदेश ताई आपल्या पत्रकार परिषदेत आता आपल्याला सांगतील। अंदाजे आपल्या नवी मुंबईच्या MIDC परिसरात 29 ठिकाणी झोपडपट्टी आहे। सिडकोच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर 17 ठिकाणी आहे आणि शासकीय ह्याच्यात 2 आहेत आणि ही प्रेस नोट मध्ये आपल्याला त्याची यादी जाहीर होईल। बेलापूर मध्ये एकूण 5 ठिकाणी, नेरूळ मध्ये एकूण 5 ठिकाणी आणि तुर्भ्यामध्ये एकूण 7 ठिकाणी। तर लवकरच आपण नवी मुंबईत SRA स्कीम माध्यमातून झोपडपट्टी वासियांना त्यांचं हक्काचं घर देण्याचा प्रयत्न ताईंच्या माध्यमातून होईल आणि मी पुढील जो लेख आहे पुढच्या जो आहेत मी ताईंना विनंती करतो की त्यांनी तो पत्रकार परिषदेत जाहीर करावा। सर्वांना नमस्कार। आज सगळेजण शॉर्ट पिरियड मध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करते। माझ्यासोबत माझी सभापती आरोग्य आणि माझी नगरसेवक राजूजी शिंदे आहेत, माझी नगरसेवक निलेश म्हात्रे, साबुद्यांचा मुलगा विनय डॅनियल, आमच्या ताई तेजस्विनी ताई म्हात्रे, ज्योती म्हात्रे, आमचे सगळ्यात झोपडपट्टीचे फार पूर्वीपासूनचे जे सुरुवातीपासून 95 पासून इथे राहतात त्यांचे मलेचे, त्याच्यानंतर ऍडव्होकेट संतोष पळसकर ऍडव्होकेट, सगळे तिघही ऍडव्होकेट आलेले, नारायणजी आमचा ऍडव्होकेट आता रामदीप अलवाई, कुंदन म्हात्रे, राजू सजाव मेरा, तिकडे आमचे सगळे संतोष कोळी, आमचा प्रशांत, आमचं नाना, त्याच्यानंतर आमचा अण्णा पिंटू अण्णा, नाणे सावकार सचिन, सगळे नारायण, सगळे लाडका पासवान, जे सगळे आमचे आलेले, जेवढे मागे बसलेले मनोज विनोद महेश बेस, सगळे जे CBD वासी आहेत त्यांच्या इथे ही सगळी झोपडपट्टी निर्माण झालेली वर्षानुवर्ष, त्यांना चांगली घरं आणि मोफत घरं मिळावी यासाठी मी निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही निवडणुकीच्या अगोदर फॉर्म भरले होते। बरेचसे कार्यकर्ते आपल्या पत्रकारांनी त्याच्या बातम्या केल्या होत्या की मंदाताईने आता मोफत घराची योजना आणली। त्यावेळी बरेच लोक बोलले की हे सगळं खोटं आहे, इलेक्शन आहे म्हणून हे सगळं फॉर्म बिम भरून घेणं चालू आहे। पण आता आपल्याला मला आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की बेलापूर पट्टीमध्ये जवळजवळ 29 झोपडपट्ट्यांच्या वस्ती आहे, 29 वस्ती आहे। त्या 29 वस्तीमध्ये सिडकोच्या जागेवर 17 झोपडपट्ट्या आहेत आणि MIDCच्या जागेवर इतर आहेत आणि शासकीय जागेवर 2 आहेत, एकूण हे 48 आहेत सगळ्या। त्यानंतर त्या झोपडपट्ट्यांना आपण कसं त्यांचं पुनर्वसन करू, पण ती झोपडपट्ट्यांची नावं पण वाचून दाखवते। जर कोणाचं राहिलं तर मला तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये ते आपल्याला ऍड करता येईल। आपल्या बेलापूर पट्टीतली झोपडपट्ट्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर सेक्टर 9, पुन्हा सेक्टर 9ची ती गावस्कर मैदानाच्या बाजूची, दुसरी रमाबाई आंबेडकर नगर सेक्टर 8 CBD, संभाजीनगर CBD,
जय दुर्गा माता नगर सिवडी, त्याच्यानंतर निलगिरी गार्डन बेलापूर, त्याच्यामध्ये पंचशील नगर आणि बालतूबाई, त्याच्यानंतर बोलसोरी ते राजेश आले का पाटील, त्यांचं काम जवळजवळ आपण केलेलं आहे. तुमच्या त्यांनी मला चांगलं साथ दिलं, तिथे आपण 50% आपलं काम झालेलं आहे, 90%. माऊली स्टोन, महात्मा गांधी नगर, बोनसरी क्वारी, शिवाजी नगर झालेलं आहे आपलं, आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरा गांधी नगर, गणपतीपाडा आणि सेक्टर 21, 23 आणि 24, मग हनुमान नगर आणि तुर्बे स्टोन, एवढ्या या बेलापूर मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या या येतात. यांचं आता माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे आपले सर्वांचे लाडके तरुण तडफदार नेतृत्व देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येक लोकांना एक घर मिळालं पाहिजे आणि त्यांना घराचा आसरा मिळाला पाहिजे. ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळणार आहे आणि ज्यांचे पेपर नाहीत त्यांना 2,500 रुपये भरून 2.5 लाख रुपये भरून घर मिळणार आहे. सॉरी 2.5 ते 2,500, 2.5 लाख रुपये भरून घर मिळणार आहे. 2.5 लाख रुपये घर मिळणार आहे. त्याच्याकडे काही लाईट बिल वगैरे असेल तर त्यांना मोफत मिळेल, लाईट बिल असेल. पण काही लोकांनी काहीच केलं नाही, नुसते टाटा नगर पण आहे याच्यात, बेलापूर मध्ये तुमचं सगळं आहे आणि नसतील तरी ते आपण टाकून घेऊ शकतो. पण आता तुमचा एक मोठा मेळावा सगळा झोपडपट्टी धारकांचा आपण सिमिडी गावस्कर मैदानात एक घेऊ, एक तुर्बा साईडला घेऊ, दोन्हीकडे कव्हर होतील. आणि आता संबंधित अधिकारी जेव्हा आपण सांगाल तेव्हा आपल्या दारी येऊन आपली पूर्ण सगळी जी माहिती घेऊन ती एक यादी तयार केली जाईल आणि मेळाव्यात आपले मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय पंकज भोये हे येतील आणि त्यावेळी आपल्याला डिक्लेरेशन करतील. त्यासाठी आपण सिव्हिल वासियांनी सगळ्यांनी ज्यांना घर नाही त्यांना सुद्धा आपण घर द्यायचा प्रयत्न करू. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना तर घर मिळेलच मिळेल. पण हे जे आपण निवडणुकीमध्ये बोललेलो माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की प्रत्येकाला घर देणं आपलं कर्तव्य आहे आणि या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम मिळेल. हे एक प्रकारची रिडेव्हलपमेंटच सुरू होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून, म्हणून मी आज पहिला तुम्हा सगळ्यांना बोलवलं, तुम्ही सिविडीचे आणि बेलापूरचे लोक, अजून तिकडचे मला घ्यायचे आहेत. तुमच्या लोकांमध्ये आज एक जनजागृती निर्माण होईल आणि तुम्ही सर्वांचे अर्ज तयार करा. प्रत्येक कार्यकर्त्यांनी तुम्ही प्रशांत वगैरे आपापली लोक ज्याची ज्याची लोक आहेत त्यांनी आपापली लोकांना तयार करून त्याचे अर्ज ज्याचे नसतील त्यांनी तयार करा. तुलाही सांगते मी सगळ्यांनी, जी लोक आहेत इथे कुठलंही आपल्याला राजकारण करायचं नाही, कोणी असो, शेवटी जो आपला आहे असं समजून राजकारण फक्त निवडणुकीपुरती असतं. निवडणूक संपल्यानंतर आपण सगळे एक असतो, त्या पद्धतीने आपण एक काम करतो. अधिकाऱ्यांनी आपल्याला शिवाजीनगर हे आपलं पूर्ण, मागे राजेश पाटील आले नाही येतील ते, तिचं आपण शिवाजीनगर पूर्ण करत आणलेलं आहे. त्यांनी मला या निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्याकडे आम्ही काम सुरू केलं होतं 19 मध्ये, तर त्यावेळी तो निर्णय आलेला, त्या निर्णयाच्या नुसार त्यांचं काम जवळजवळ झालेलं आहे. आणि आपल्याला आणखीन काय विचारायचं असेल आता पत्रकारांना तर ते सांगतील, राजूजींना काय बोलायचं असेल तर राजूजी बोलतील. पण हे गरीब लोकांना एक आपल्याला एक आनंदाची, अनेक वर्ष झाली तुमची जी मागणी होती की घर पाहिजे, पण त्याच पूर्ण आपण या 3 वर्षाच्या आत, माझ्याकडे 3-4 वर्ष राहतील, त्यामध्ये पहिला जर तुमचं लवकरात लवकर झालं त्या 8 दिवसाच्या आतच मी मोठा मेळावा करून या कामाला सुरुवात. आणि 1 खिडकीची आम्ही मागणी केलेली आहे. 1 खिडकी असेल तर आपण सर्वांना तिथे जाऊन आपले फॉर्म भरणं, आपलं निवेदन देणं वगैरे वगैरे आपण करू शकतो. तर आपल्याला बोलायचं असेल, संतोष काय सांगायचं सूचना? शिवाजीनगर मध्ये 3C पर्यंतची प्रोसेस झाली, सर्वात नवी मुंबईत पहिलं शिवाजीनगर आपलं डेव्हलप होणार, कारण तिथे 3C या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. सदरच्या बैठकीत राज्यमंत्री पत्र शासनानुसार क्रमांक 13 प्रमाणे संबंधित आदेश पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे.
तर या सगळ्या ज्या 72,665 लोकांना ही घरं मिळणार आहे आणि ह्याचा सर्वे राज्य शासनाने सगळीकडे केलेला आहे आणि संबंधित आणखी काही राहतील त्यांनाही आपण देण्याचा प्रयत्न 100% करणार आहोत. आज या ठिकाणी बेलापूर मतदारसंघातील तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार मंगलताई हे खऱ्या अर्थाने दुर्लक्षित घटक म्हणजे झोपडपट्टी निवास. आतापर्यंत आपण पाहिलं असेल प्रत्येक फक्त राजकारण निवडणुका आल्या की अनेक लोकांना लोभ दाखवले जातात, आमिषे दाखवले जातात आणि खासकर झोपडपट्टी विभागाच्या लोकांना ते त्या गौरव जातं. परंतु ताईंनी दिलेला शब्द एका वर्षाच्या कालखंडामध्ये आपले मंत्री महोदय पंकजी भोयर साहेबांच्या माध्यमातून का होईना आणि त्याला संपूर्ण चालना देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल ताई आमचे आम्ही नवी मुंबईकरांच्या वतीने आपले अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. कारण तुमची तळमळ नेहमीच जे घटक वंचित घटक आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका चांगले कॉर्लीमध्ये रिडेव्हलपमेंट ज्या धर्तीवरती आज चालू आहे, परंतु या ठिकाणी जे दुर्लक्षित घटक होतं त्यांना न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत कोणीच घेतली नव्हती. फक्त आपण पाहिलं असेल अनेक वेळेला वेटीत धरले जात होते की क्लस्टर मध्ये हे राहणार, ते होणार, अमकं होणार, तमकं होणार, परंतु इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं. आणि ताई आपण आज मीटिंग मध्ये मंत्री महोदयाने आपल्याला निश्चित केलेलं आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये संपूर्ण प्रक्रिया आणि खऱ्या अर्थाने ज्यांची नावं पटलावरती आहे त्यांना निशुल्क आणि ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे असतील त्यांच्याही फाईल बनवल्या जातील. आणि काही सर्वात महत्वाचं, आपण कुठल्याही एका विशिष्ट घटकाला किंवा एखाद्या पक्षाच्या लोकांना, राजकीय लोकांना बरोबर न घेता सर्व जनता ही आपली आहे. आमदार निवडून आल्यानंतर आमदाराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिक हा त्याचा असतो आणि त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण जो पुढाकार घेतलेला आहे, मी सर्व नागरिकांच्या वतीने आपले सर्वप्रथम आभार मानतो. काही तुमच्याबरोबर तुम्ही पुढे चालत राहा, लोक तुमच्याबरोबर जोडत जातील. कारण तुमच्याकडे कुठल्याही तुमच्या स्वभावामध्ये मला काय मिळणार किंवा माझा काय इंटरेस्ट असणार तो कधीच नव्हता आणि तुम्ही या ठिकाणी पारदर्शक ठेवलेला आहे. शासन जे निर्णय घेतील, शासन ज्या धर्तीवरती काम करेल त्याचा न्याय संपूर्ण शेवटच्या घटकाने मिळेल अशी आशा करतो. पुनश्च ताई आपण अशाच प्रकारचे धाडसी निर्णय भविष्यात घेत राहाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. एक सांगायला राहून गेलं की मी त्यांना एक प्रश्न विचारला पहिलाच, संतोष ना तुला विचारलं सांगेल ना, आणि जागा कोण देणार, काय देणार. ताईंनी मंत्री महोदयांना प्रश्न विचारला की केवळ आमच्या गरिबांना जे त्यांचं हक्काचं घर आहे ते भेटलं पाहिजे आणि जागा ही कोण देणार. सुरुवात याच्यापासून होते की सर्वे होईल, सगळं होईल, आपण जीव्हीआर इम्प्लिमेंटेशन करू, डीएसआर मेकिंग करू, परत बायो मेट्रिक करू, पण जागा कोण देणार, जागेचा वाद असतो. तर त्या जागेचा मंत्री महोदयांनी सांगितलं की जी आपली ठाण्याची SRS जी आहे, सीईओ आहेत, त्यांना अधिकार आहे की जर एखादी जागा शासनाची जरी त्यांना एक्वायर करायची असेल हे प्रोजेक्ट करण्याचा, तर त्यांना पूर्णपणे अधिकार असतो. त्यामुळे ह्या गोष्टीला विलंब लागणार नाही. आणि हा प्रश्न इथे सर्व अधिकारी असतानाही फक्त विचारण्यात आला तर ताईंकडनं आला, तो मेन कळीचा मुद्दा होता. दुसरं त्यांना विचारलं की ज्यांचं काहीच नाही त्यांचं काय, ते वर्षानुवर्ष राहतात, 20-20 वर्ष मतदान करतात पण काहीच पेपर नसतात, तर त्यांना सुद्धा घर दिलं जाईल. म्हणजे ज्याच्याकडे पेपर नाही त्यांना सुद्धा दिलं जाईल. हा काय असेल ते वोटिंग कार्ड वगैरे. तिसरं त्यांना मी जेव्हा हे जागेचं विचारलं, साहेब सगळं आपण करू पण जागा, मेन जागा. तर त्यांनी झालं जिथे शासनाची जागा आहे तुमच्या इथं ती शासनाची आहे, ती त्यांना पूर्ण अधिकार आहे. कुठली जागा रिकामी करायची, कुठली बांधायची, तो सगळा त्यांच्या सीओला. ते आज मिटिंगला होते तर ते आता येणार आहेत आपल्याकडे 4-8 दिवसात. आपण पुन्हा दुसरी मिटिंग कधी लावायची ठरवू आज आणि त्यांना बोलू. मग ते म्हणाले, त्यांनी एक पुस्तक पण दिले आपल्याला, सगळं नियमाचं, ते वाचा, त्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. म्हणजे जागेचा खरा महत्वाचा प्रश्न होता तो आपला सुटलेला आहे.
खरं तोच एक प्राधान्य असतं. एक पुस्तक दिले त्यांनी आपल्याला, त्यात सगळं नियमावली आहे आणि त्या पद्धतीने सगळं तुमचं काम होईल. मला आता एकच तुम्हाला सांगायचंय, अनेक लोक तुम्ही गरीब आहात, त्यात अशिक्षित लोक आहेत, तुम्हाला भडकवायला लोक आहेत की शासनाचं एवढंच घर मिळेल. तुम्हाला कुठे पैसे द्यायचे, तुम्हाला कुठे जागा विकत घ्यायचे, तुम्हाला जे मिळेल ते तुमच्या पोराबाळांना एक चांगली सुविधा मिळेल, एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार मिळेल. ते आमच्या महिला आहेत ना, त्या मला नेहमी आता इलेक्शनला सांगायच्या, ताई आम्हाला 1 रुपया नको, आम्हाला घर दे. बोलायचे की नाही तुम्ही, काहीच नको पण आम्हाला घर दे. मला वाईट वाटायचं, एवढ्या बिचारा घरासाठी तळमळत होत्या. मी त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्या मला सांगितलं सगळ्या बाकीच्यांनी कुठे भरून देतात. मी म्हणलं माझ्यावर विश्वास आहे ना, मला मी करून आणणार तुमचं काम. आज त्या पद्धतीने पुन्हा आणखी बोलायचे काय विचारायचंय तुम्हाला, ते लक्ष्मी बोलली का? ती जागा कुठे आहे? जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणतात, ती जागा कुठे आहे? त्यांनी काय सांगितलं माहितीये म्हणून, आता हे लोक सगळे शासकीय जागेतच आहेत. MIDC एरियामध्ये 29 झोपडपट्ट्या आहेत आणि सिडकोच्या एरियामध्ये जवळजवळ 17 आहे आणि शासकीय जागेमध्ये 2 आहेत, अशा एकूण 48 आहेत. तर त्या तिथे जागेमध्ये त्या स्कीमला, त्या MMSR स्कीमची आहे, त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, त्यांना तो अधिकार आहे ती जागा मिळवायची. एखादी जागा आपल्या इकडे रिकामी आणि ती सिडकोची आहे किंवा MIDCची आहे, तर ते लोक घेणार, एक्वायर करून ते लोक सगळं सांगते. ताई, ठाणे SRA वाल्यांनी आतापर्यंत कुठलाच प्रोजेक्ट केलेला नाही. आताशी ते ऑफिस डेव्हलप झालेलं आहे. आता आपल्याकडे शिवाजीनगर जे आहे ते लास्ट त्याच्यावर आलेले मुंबईवर ते होत आलेलं आहे शिवाजीनगर. आता त्याची सुरुवात करणार आहे ते. 1 मिनिट, 3C या टप्प्यापर्यंत शिवाजीनगर पोहोचलेलं आहे. म्हणजे सगळे पेपर वर्क, त्यांच्या जागेचं वर्क, त्यांची सोसायटी, सगळं त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं प्रकल्पाला जो रिडेव्हलपमेंट करणारा ते पुन्हा सगळी मान्यता, PMC सगळं झालेलं आहे. तो लास्ट टप्प्याला शिवाजीनगर आहे. तर मला वाटतं शिवाजीनगर हाच प्रकल्प आपला पहिला घेतला जाईल. त्याच्यानंतर CVD वेलापूर हे दुसरं घेतलं जाईल. त्यासाठी आता या सगळ्या कार्यकर्त्यांशी बसून तारीख ठरवून ते अधिकारी बोलवून त्याप्रमाणे पहिला, हे सुद्धा आपण आपले फॉर्म भरलेले आहेत, पण काही लोकांनी राजकारणामुळे निवडणुकीमुळे भरले नाही, तर त्यांचे डोळे उघडतील तेही आहे. 2-4 दिवसात येऊन हे फॉर्म देतील. त्या पद्धतीने आम्ही 8 दिवसात अधिवेशन काळात किंवा अधिवेशन नंतर ही मीटिंग लावून, एक पंकजजी भोईर आमचे राज्यमंत्री, त्यांना बोलून एक मोठा मेळावा घेणार आणि त्यांना सगळं समजून सांगणार आहे की याच्यात काही राजकारण आहे. इथे बघा सर्वपक्षीय उमेदवार बसले, माझ्या कुठल्या साईड येतो, एक राष्ट्रवादी, एक भाजप, एक अजितदादा राष्ट्रवादी, एक काँग्रेस, एक अपक्ष, एक RPI, असं नाही. इथे सगळ्यांना आपण बोलवलंय. कारण काय, इलेक्शन हे 1 दिवसापुरती असतं. आमदार निवडून आल्यावर सर्वांचाच असतो. त्यांनी कधी 2 डोळ्यांनी बघायचं असतं. 1 डोळ्याने बघितलं तर त्यांना कसं काय गरिबांना घर मिळणार. आणि माझ्या नेहमीच भाषणामध्ये या गरिबांचा मुद्दा नेहमीच, या ना सुजी ते पुढे ये ना, इथे आहे ना जागा, ते पुढे अरे अण्णा उठलं आमचं. नाही, असा मुद्दा आहे की जिथं झोपडपट्ट्या आहेत तिथंच त्यांचं पुनर्वसन केलं जाणार नाही का? तिथंच त्यांना कसं, आता तिथे जागा कशी होईल त्या पद्धतीने. आता मला एक शिवाजीनगरचं जे प्रोजेक्ट आहे ते आता माझ्या डोळ्यासमोर आलेलं आहे. पण ताई, वनमंत्री करून देतील का तुम्हाला हा प्रकल्प? वनमंत्री तुम्हाला करून देतील का? आता कोण करून देईल नाही देईल, पण आमची ही जी शक्ती आहे यांना घरं पाहिजे. हे पेटून उठले तर कोणाची इथं ताकद नाही आहे घर न देण्याची. गरीब लोक आहेत, जेव्हा यांची आग उचलून निघेल ना तर त्याच्या पुढे कोणी टिकणार नाही. सर, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देईन. जर SRA ला ही पॉवर आहे की आपण जर ठरवलं की ती जागा वनाची असेल तरी त्यांना ती अक्वायर करायचा अधिकार आहे. कारण की त्या वनमंत्र्यांनी आधी पण जिल्ह्याला असे प्रकल्प बंद पाडले. वनाची जागा अक्वायर करायची SRA ला अधिकार कोणी दिले हो?
कुठं आता लिहिलेलं तिथे आहे? अधिकाऱ्यांनी आम्हाला जे सांगितलं हे पुस्तक आहे याच्यात सगळे अधिकार दिलेले आहेत. त्या पुस्तक म्हणजे घ्या. सर आपण येणाऱ्या MMRDA चे अधिकारी कार्यशाळा लावणार आहोत हो, सर. पहिली त्याच्यामध्ये कार्यशाळा. ही सर्व प्रश्नांची उत्तरं ते देता येतील. आणि सर ही गाईडलाईन आहे एकच मला दिले त्यांनी ते. त्याच्या प्रती करून द्या. हे मी काय म्हणते आता कार्यशाळा लावणार आहोत तेव्हा सगळे अधिकारी येतील तेव्हा आपल्या मनातले आणखी प्रश्न तयार होतील ते आपण अजून विचारूया त्यांना. अजून पुन्हा एकदा चहा पाण्याची बैठक आपली तुमच्या सोबत होईल. पहिल्या टप्प्यात किती झोपडधारकांना तुम्ही घरं उपलब्ध करून देणार? पहिला आता शिवाजीनगर घेतलेलं आहे त्याचं पूर्ण प्रोजेक्ट तयार आहे माझ्या हातामध्ये आणि तिथे जेवढी लोकांनी अर्ज केले असतील त्यांना दिलं जाईल. त्यासाठी काय सिडको जागा देणार आहे? नाही सिडको तसं नाही. शासनाची कोणतीही जागा ते ऍक्वायर करू शकतात. पण या परिसरात नाही पण होणार. ताई, त्यात मग याच परिसरामध्ये ताई, एक कळीचा मुद्दा आहे याच्यात. हा बोला ना. झोपडीधारकांना त्यांचं आता जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र देणार तुम्ही का सगळ्यांना एक समान क्षेत्र देणार? एक समान क्षेत्र असणार ना. त्यासाठी ते झोपडीधारक तयार आहेत का? आता ते हळूहळू तयार होतील तेवढे घेतील. ज्यांना काहीच नाही आज गटाराच्या बाजूला बसून झोपडं बांधलेलं आहे मुलं त्या गटाराजवळ खेळतात गाणी आजारी पडतात. ज्या महिलेला तिथे दिवसभर काढावा लागतो पुरुष तर कामाला जातो तिथे घेणार ना. बरं किती वर्षापर्यंतच्या झोपडपट्ट्यांमध्ये तुम्ही याला गृहीत धरणार? आता आपल्याला जवळजवळ 2010ची होती ना 2010 पर्यंत आहे. 11 आणि नंतर त्यांना 2.5 लाख डिसेंबर डिसेंबर. 2.5 लाख रुपये नंतर त्यांना 2.5 लाख नंतरच्या म्हणजे किती? 2026 पर्यंत? आता हो 26 पर्यंत जे काही असतील त्यांना 2.5 लाख. अहो, ताई, एक पेपर पाहिजे नाही, कुठे पेपर कुठला तर एक पेपर पाहिजे इलेक्शनचं पण तुमचं कार्ड असेल तरी चालेल. 2-4 दिवसात बांधलेले असतील ना? त्या नाही आधी ताई, आणि तुला बांधायचे आहेत एक का? सांगू का मी ऐका एक बसा. एक सांगते तुम्हाला आपल्याला याच्यातून चांगलं काम निर्माण करायचं आहे. आपल्याला चांगलं काम निर्माण करायचं तुमचं सगळ्यांची मला साथ पाहिजे. कारण याच्यामध्ये कुठे त्रुटी असतील किंवा काही अटी असतील किंवा त्या मला माहिती नसतील तर आपलं पण मला सहकार्य मिळालं पाहिजे. शेवटी आपण या शहराचा विकास करायचा टीम वर्क करून आपण हे काम करणं फार गरजेचं आहे. ताई, एक मुद्दा अजून बोलू. बोला ना. अरे काय ऐकते तुम्ही झोपडीधारकांना त्यांच्या मालकी हक्काची गरज देण्यास तुम्हाला यश येते असं तुमचं म्हणणं आहे. परंतु इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरं मालकी हक्काने देण्यात अद्याप तुम्हाला यश का आलं नाही? ते मी करून आणलं होतं. शिजोरीची कंपनी आपण बेलापूर मधून आपण जो सर्वे सुरू केला होता स्वतः मी सुरू केला होता आणि तो सर्वे सुरू असताना काही समाजकंटकाने आता मी नाव नाही घेत कुठल्या पक्षाची त्यांनी तो सर्वे ज्यावेळी पोळ आमच्या गावामधले जे पोळ असतात पोवळे त्या पोवळ्याच्या इथून आपण सर्वे गावाचा करायला घेतला प्रॉपर्टी कार्ड मिळणार म्हणून. त्या काही लोकांनी सांगितलं मंदाताईने तुम्हाला या जागेवरून उठून नाशिकला टाकतील आणि सगळे तुमची जागा मंदाताई घेईल आणि त्यामुळे तो सर्वे झाला नाही आणि जी प्रकल्पग्रस्तांना घराचे कार्ड मिळणार होते ते मिळाले नाही. माझा यशस्वी प्रयोग झाला होता. मी एजन्सी आणली होती ती लावली होती पण काही लोकांनी मला क्रेडिट मिळू नये म्हणून उधळून लावलं. आताही तेच चाललंय. बरेचसे प्रकल्प माझे पडूनच आहेत. रोज भांडते आपले होतात काय काय जे होतील ते करत जायचं. पण तुम्हाला मी एक सांगते की गावठाणचा सर्वे करताना या लोकांनी जर विरोध केला नसता तर गावठाणच्या आज पण माझ्याकडे 5 फायली बनवून पडलेल्या आहेत ज्या 5 लोकांना जरा आज पण आपण प्रॉपर्टी कार्ड देऊ शकतो. पण त्या लोकांनी त्याच्यामध्ये सगळं राजकारण आणून ते बाद केलं. बाकी काय बरं. पण मग हे सर्व झोपडीधारक पण सर्वेला तयारी आहे का यांची का ते पण अडवणूक करणार? काय आपल्याला हळूहळू आता हे आले त्यांना तर घर पाहिजे. हे सगळे बसले त्यांना प्रत्येकाला घर पाहिजे. ज्याला नाही पाहिजे असेल तो नाही घेणार. मला काय फरक पडणार आहे त्याच्यामध्ये. जागेवर तुम्ही सांगाल तिथे तो जर शासकीय भूखंड आता ही जागा आहे इथे तुमची झोपडपट्टी आहे. भेटणार सगळं बघायला लागेल ते तुमची जागा बाजूला असेल तर त्याच्यावर देतील तुम्हाला. आम्ही सिडकोच्या जागेत आहेत मॅडम आम्हाला तिथंच जागा भेटली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. माझा बाप जर आला तर तिथे तुम्हाला मिळत असेल तर जरूर तर असं थोडाच
नारायण घर पाहिजे नारायण भारी येत होतं ताई किती फुटाची घरं देणार यांना? ते नाही माहिती मला. मी सुरुवात केलेली आहे आता. किती फुटाची? नारायण फिजिबिलिटी रिपोर्ट डिसाईड झाला. फिजिबिलिटी रिपोर्ट प्लॉटच्या हिशोबाने सगळं झालं तर तुम्हाला शिवाजीनगर वरून आणणार आहे. पहिला प्रोजेक्ट पायलट तो सुरू होते आपला. एक मिनिट हे वकील पूर्ण माहिती देते ना. मागे दुसरे वकील बसले. आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण एक कार्यशाळा लावणार आहोत. त्या कार्यशाळेमध्ये संबंधित अधिकारी तिथे येणार आहेत. मोठ्या प्रमाणात जसं ताईंनी आज सगळ्यांना एकदम कमी वेळात बोलवलं तरी जी उपस्थिती आहे, ज्यांना आपलं हक्काचं घर नवी मुंबईमध्ये बघायचं आहे, तशी जी उपस्थिती आहे ती नवी मुंबई लेवलला कार्यशाळेमध्ये आपण त्यांना इंट्रोड्यूस करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे GBR पासून फिजिबिलिटी रिपोर्ट पर्यंतचे ज्या स्टेजेस आहेत ते अधिकारी अपॉइंट करणार आहेत. एक खिडकी योजना ही आपण आपल्याकडे राबवणार आहोत आणि त्यामध्ये जे पात्र आहेत आणि जे अपात्र आहेत, जसं ताईंनी सांगितल्याप्रमाणे जे पात्र आहेत अपात्र आहेत त्याच्यावर विचारणा करून ती त्यांची पात्रता ठरवून त्यांना ती जागा अलॉट करण्यात येईल. आपण खरं म्हणजे या गोरगरिबांसाठी सुरुवात केली. आता कार्यशाळेच्या वेळी म्हणून जी आपण यावं, सगळ्यांनी यावं, कारण त्यावेळी सगळे अधिकारी येणार आहेत. या 8-10 दिवसातच आम्ही टाइम पिरियड घेऊन एखादी मोठी कार्यशाळा लावतो. त्यामध्ये नारायण आपले जे काय मनातल्या इच्छा असतील जे काय ते त्यांना विचारलं तुम्हाला कितीचं घर, किती मिळणार, काय मिळणार, कसं मिळणार, हे जर आपण विचारलं त्या दिवशी, हे तर आपण आणलेलं आहे. तुम्हाला मी सांगते, तुम्हाला बोलवण्याचं कारण इतकंच आहे की आपण आता ही सुरुवात केली आणि शिवाजीनगर शेवटच्या टप्प्याला जवळजवळ मी शिवाजीनगर हे 19 पासून करायला घेतलं होतं आणि त्या लोकांनी मला तिथे सगळ्यांनी साथ दिली. तशी तुम्ही साथ द्यावी तर तुम्हाला घर मिळेल. आज घर मिळणं सुद्धा किती, अहो 1 इंच जागेसाठी भाऊ एकमेकाचा मर्डर करतात शेतात. कालच दाखवलं भाऊ बहीण शेतामध्ये किती बांधावर मारामारी करत होते. आणि ती पण नवी मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला घर मिळणं, याच्यात खूप अडचणी येतील. खूप लोक तुम्हाला सांगायला येतील की असं असं एवढं मोठं घर आहे, मग एवढं होईल तेवढं मोठं. पण आज ते घर कधी पण कागदी तलवार आहे ना तुमच्यावर, ती तलवार निघून जावी यासाठी आपला प्रयत्न आहे. बोला, कोणाला काय विचारायचं?